फायनान्शियली फ्री कसं व्हायचं, फायनान्शियली फ्री होण्यासाठी काय करावं लागेल. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम तर प्रत्येकाला हवं असतो, पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या स्टेप्स घ्यावं लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी जे काही नॉलेज शेअर करतोय, जे काही स्टेप्स सांगतोय ते अशा लोकांकडून शिकलेलो आहे जे की ॲक्च्युली फायनान्शियली फ्री आहेत, आणि अशा बुक्समधून जे फायनान्शियल फ्रीडमसाठी खूप जास्त गरजेचे आहेत, जसे की रिच डॅड पुअर डॅड, सायकोलॉजी ऑफ मनी, अशा पुस्तकांमधून हे नॉलेज घेतलेलं आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करतोय. या व्हिडिओमध्ये काही स्टेप्स सांगणार आहे ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही फायनान्शियली फ्री होशाल. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे गोल ठरवणं. बघा, सायकोलॉजी ऑफ द मनी हे जे पुस्तक आहे त्यामध्ये सांगितले की आपल्याकडे एक गोल पोस्ट असणं गरजेचं आहे, एक गोल असणं गरजेचं आहे. आता असं तर थोडी होणार आहे की तुम्ही आयुष्यभराचा पैसा एक दिवसात कमवून ठेवणार आहे आणि मग आयुष्यभर बसून राहणार आहेत. नाही, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे ॲसेट्स बिल्ड करणं, अशा गोष्टी बिल्ड करणं ज्या की तुम्ही झोपेल जरी असले तरी तुमच्यासाठी पैसा कमवून देतील. याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. काही लोक फायनान्शियल फ्रीडमचा वेगळा अर्थ घेतात. त्यांना वाटतं की आयुष्यभराचा पैसा एकदा कमवून ठेवणे म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. नाही, असं नसतं. तुमचे इन्कम सोर्सेस बिल्ड करणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. पण आता इन्कम सोर्सेस बिल्ड करायचे तर किती इन्कम पाहिजे तुम्हाला? फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी तुम्हाला किती इन्कमची गरज आहे? फॉर एक्झाम्पल, एका टाईम पिरियडसाठी तुम्हाला ठरवायचं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही महिन्याला ₹1,00,000 कमवशाल तेव्हा तुम्ही फायनान्शियल फ्री आहात. म्हणजे त्यानंतर तुम्ही पैशासाठी काम नाही करणार, परंतु फक्त जस्ट एक हॉबी म्हणून, एक एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही काम करणार. तर त्यासाठी मित्रांनो आधी गोल ठरवा. ₹1,00,000 महिन्याला, ₹1,00,00,000 महिन्याला, प्रत्येकाचे वेगवेगळे गोल्स असतात. तर ठरवून ठेवा किती टाईम पिरियडमध्ये तुम्हाला किती पैसा हवा आहे, तेव्हा तुम्ही म्हणशाल की मी फायनान्शियली फ्री झालो. आधी हे निश्चित करा. आणि मित्रांनो, जे काही स्टेप्स सांगते, जे काही क्वेश्चन विचारते त्याचे कमेंटमध्ये आन्सर सांगा, म्हणजे नंतर तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर बघता येईल की अरे मी ॲक्च्युली काय काय सांगितलं आणि काय काय प्रश्न मी विचारले होते. सो कमेंटमध्ये सांगा की किती वेळात किती पैसा कमवलं म्हणजे तुम्ही फायनान्शियली फ्री होशाल. आता हे कसं ठरवायचं की किती वेळात किती पैसा हवा आहे? तर त्यासाठी आपल्या स्वतःकडे बघा, स्वतःचे नीड्स बघा किती. बघा, वॉन्ट्स आणि नीड्समध्ये फरक असतो. नीड्स म्हणजे बेसिक गरजा, तर अन्न, वस्त्र, निवारा हे आपण लहानपणी शिकलो. ह्या बेसिक गरजा पूर्ण करायला तुम्हाला किती पैसा लागतो. आणि त्यानंतर तुमच्या वॉन्ट्स बघा की तुम्हाला काय घ्यायचं आहे, कोणत्या गोष्टी घेऊ वाटते, तुमची इच्छा काय. जर तुम्ही आत्ता अनमॅरिड असाल तर मॅरिड झाल्यानंतर तुमचा खर्च किती वाढेल, त्यानुसार तुमचं जे इमर्जन्सी फंड असेल त्यामध्ये किती पैसा जाईल. समजा एखाद्या अचानक काहीतरी वेळ आली, तिथं खर्च करायला पैसा किती पाहिजे, असं सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून एक गोल ठरवा. मित्रांनो, दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे लिमिट युअर एक्सपेन्सेस. आता म्हणजे काय, आपण फालतू गोष्टींवर पैसा खर्च करत असतो. आपल्या जे बेसिक नीड्स आहे ना त्या पूर्ण करायला खूप कमी पैशांची गरज लागते, पण तरीही आपण खूप जास्त पैसा खर्च करत असतो. खूप जास्त एक्सपेन्सेस आपले असतात. तर ते आपल्याला कमी करायचं आहे. आणि हे का करायचं आहे तर मी पुढे जाऊन आन्सर सांगणारच आहे. पण आत्ता एवढं लक्षात घ्या, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही फायनान्शियली फ्री झाल्यावर सुद्धा पूर्ण करू शकता. आत्ता फक्त तुमच्या गरजांवर ध्यान द्या, तुमच्या ज्या बेसिक नीड्स आहे त्यावर फोकस करा. जर फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर थोडी मेहनत तर करावी लागेल. सो त्यासाठी एक्सपेन्सेस कमी करा, फक्त बेसिक नीड्सवर खर्च करा. तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे इन्व्हेस्ट द मनी. आता बघा, मी मागच्या स्टेपमध्ये तुम्हाला सांगितलं की खर्च कमी करा. खर्च कमी केला म्हणजे पैसा साठतो, आणि तो पैसा साठलेला तर कुठं ठेवणार? मोस्टली लोक बँकेत ठेवतात. पण मित्रांनो, हीच सर्वात मोठी चूक करतात. बँकेत ठेवलेला पैसा इन्फ्लेशनला बीट नाही करत. आता इन्फ्लेशनला बीट नाही करत म्हणजे काय? तर सिम्पल एक्झाम्पल सांगतो. बघा, एखादं पुस्तक घ्यायचं आहे तुम्हाला, आज त्याची किंमत ₹100 आणि तुमच्याकडे आज ₹100, म्हणजे तुम्ही त्या ₹100 ते पुस्तक विकत घेऊ शकता, बरोबर. पण 5 वर्षानंतर त्या पुस्तकाची किंमत झाली ₹110. पण आता तुमच्याकडे जे 100 होते ते तुम्ही बँकेत ठेवले आणि 5 वर्षानंतर ते ₹100 वाढून झाले ₹105. आता मला सांगा, 5 वर्षानंतर तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता का? नाही घेऊ शकत, कारण की तुमच्याकडे आहेत ₹105 आणि पुस्तकाची किंमत आहे ₹110. म्हणजे तुम्ही ₹5 लॉस घेतला. सो याला म्हणतात इन्फ्लेशनला बीट न करता. वस्तूंची किंमत तर वाढत जाते, पण आपल्या पैशांची जी किंमत आहे ती वाढत नाही, म्हणजे आपले पैसे वाढत नाही. म्हणून बँकेत न ठेवता तुम्ही इन्व्हेस्ट करा, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. आता मी काय ॲडवाईस नाही देते, पण जिथे ॲक्च्युली चांगले इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही करू शकता ते इन्व्हेस्टमेंट्स करा, जेणेकरून तुमचा पैसा इन्फ्लेशनला बीट करत राहील. आणि इन्व्हेस्टमेंटच का करायची? कारण की इन्व्हेस्टमेंट इज अ ॲसेट. आणि ॲसेट म्हणजे तुम्हाला माहीत असेल की तुम्ही जरी झोपेल असला तरी तुमच्यासाठी ते काम करतं आणि पैसा कमवून येतं. सो इन्व्हेस्टमेंट केली तर त्या कंपनीत जाऊन तुम्ही स्वतः काम नाही करत ना, त्या कंपनीवाले लोक काम करतात. त्यानंतर त्यांचा प्रॉफिट होतो आणि त्या प्रॉफिटमधून जेवढं तुमचा इन्व्हेस्टमेंटचा हिस्सा आहे तो तुम्हाला प्रॉफिट म्हणून भेटत असतो, बरोबर. सो तुम्ही कुठं काम करताय? सो याला म्हणतात ॲसेट्स. म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची. आणि याच्याशीच रिलेटेड आपली 4th स्टेप आहे आणि ती म्हणजे बिल्ड ॲसेट्स. आता जसं मी सांगितलं, इन्व्हेस्टिंग म्हणजे ॲसेट, अशी गोष्ट ज्यामध्ये तुम्ही झोपेल जरी असलं तरी तो पैसा, ते लोक तुमच्यासाठी काम करताय आणि तुम्हाला काही गरज नाही आणि तरी तुम्हाला इन्कम भेटते, याला आपण म्हणतो ॲसेट. पण आता हे तर झालं एक ॲसेट. आता बाकीचे ॲसेट कसे बिल्ड करायचे? तर मित्रांनो, काय करा, तुमच्याकडे जर काही स्किल नसेल
तर खूप चुकीची गोष्ट आहे. स्किल घ्या, ती स्किल मॉनिटाईज करा. म्हणजे काय, काहीतरी नॉलेज आहे तुमच्याकडं, जसं मी व्हिडिओ बनवतो तसे व्हिडिओ बनवा. त्यानंतर यूट्यूबचा ॲडसेन्स असतो, ॲफिलिएट मार्केटिंग असते, खूप साऱ्या गोष्टी असतात, त्यामधून आपण पैसा कमावतो. आता माझंच एक्झाम्पल घ्या, मी हे व्हिडिओ बनवते यूट्यूबचा व्हिडिओ. सो यूट्यूबचे व्हिडिओ जे माझे आहेत ना, ते माझ्यासाठी एक ॲसेट्स आहे. कारण की मी जरी झोपेल असलो तरी माझी व्हिडिओज लोक बघू शकता. माझे लोक व्हिडिओ बघताय म्हटलं, ॲड्स चालत आहे म्हणजे मी पैसा कमवतोय, बरोबर. सो ॲक्च्युली आत्ता माझं मॉनिटायझेशन जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण नाही आहे, पण ती झाल्यानंतर हे माझ्यासाठी एक ॲसेट बनेल. जिथे मला फक्त व्हिडिओज टाकायचे, असे नॉलेजेबल, व्हॅल्युएबल, क्वालिटी व्हिडिओज टाकायचे आणि मला माझं हे ॲसेट इन्कम जनरेट करून देत राहील. सो अशा प्रकारे तुम्ही काहीही करू शकता. तुमच्याकडे कोणतीही स्किल असेल किंवा घ्या, डिझायनिंग स्किल घ्या, तुम्ही वर्डप्रेस डेव्हलपमेंट शिकू शकता, म्हणजे वेबसाईट बनवणं शिकू शकता, कोडिंगमध्ये कुठं सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकता किंवा फ्रीलान्सिंगमध्ये थंबनेल डिझाईन करू शकता. आता माझ्याच फील्डमधलं एक्झाम्पल सांगतो. यूट्यूबसाठी आम्हाला थंबनेल डिझाईन करावं लागतात, स्क्रिप्ट लिहावे लागतात, त्यानंतर यूट्यूबचे मॅनेजर्स असतात, हे सगळे फ्रीलान्सर्स असतात. सो यांनी काय केलं, यांनी एक स्किल्स घेतलेली आणि त्यानंतर ती मॉनिटाईज करत आहे. आणि त्यानंतर काय करतं, ते थोडीशी टीम वाढवता. समजा मी थंबनेल डिझायनर बनलो, आता मी थंबनेल घेतोय डिझाईन करायला, मला खूप चांगली डिझाईन करता येतात, मग मी 10 लोकांचे करू शकतो. पण जेव्हा क्लायंट जास्त वाढतं, 20 क्लायंट वाढल्यावर मग मला तर लोड येतो ना, मग मी एक माणूस हायर करणार. आता तो ते काम करणार आणि मी फक्त क्लायंट हायर करायचं काम करणार. सो एक बिझनेस बिल्ड करणं हे सुद्धा एक ॲसेट आहे. आणि मित्रांनो, जी 5वी स्टेप आहे ती म्हणजे गेट फायनान्शियल एज्युकेशन. आता यासाठी कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे, फायनान्स हा सब्जेक्ट घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही हे जे व्हिडिओ बघताय ना, असे व्हिडिओज बघा, माझे व्हिडिओज बघा, दुसऱ्या कोणाचेही व्हिडिओज बघा, जे की तुम्हाला फायनान्शियल एज्युकेशन देत आहे. लोन काढणं म्हणजे काय, कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगला फायदा होतो, कुठे इन्व्हेस्टिंग करायला पाहिजे. त्यानंतर बुक्स वाचा, रिच डॅड पुअर डॅड, सायकोलॉजी ऑफ मनी, यासारखे बुक्स वाचा. बुक्स वाचू नाही शकत, मी स्वतः व्हिडिओज बनवत आहे, पूर्ण प्लेलिस्ट असते माझी. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला बघायला भेटते. सो अशा गोष्टी तुम्ही करू शकता. फायनान्शियल एज्युकेशन घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठं आपला पैसा लावायचा असतो, पैशाचा वापर कसा करायचा असतो. आणि लास्ट गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून याच्यापुढे जे व्हिडिओज येणार आहेत, जे की फायनान्शियल एज्युकेशनवर असतील, सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर असतील, बुक्सवर असतील, ते तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.